बंदा पण तळाला का रे? सो वेलकम बैक टू माय चैनल गाइस। तो मैं आज आ चुका हूँ भीमा कोरेगांव और मेरे साथ मेरे फ्रेंड्स भी है संकेत और वो भी एक है। जय भीम सर्वांना। आम्ही आज इथे आलो भीमा कोरेगावला 1 जानेवारी निमित्त 500 शूरवीरांना मानवंदना करण्यासाठी। तुम्ही या, खूप आनंद भेटतो। तो गाइस मैं अभी पार्किंग में खड़ा हूँ और यहाँ पे पूरा ये सब पूरी पार्किंग है और ये सबसे लास्ट वाली पार्किंग है। ये टोटल 6 पार्किंग है और बाकी वो पार्किंग 5 के 5 फुल, यही अभी एक लास्ट में बची है। और यहाँ पे भी अभी धीरे धीरे बढ़ रही है पार्किंग। यहाँ पे थोड़ी गाड़ी है, हमारी गाड़ी, और अब बाकी के दोस्त लोग वहाँ पे है। तो अभी हम लोग जा रहे हैं, तो ब्लॉग पूरा देखना। सो गाइस ही इज माय फ्रेंड संघर्ष। तो ये लेके आया हम लोग को यहाँ पे। बहुत अच्छा दोस्त है, बहुत अच्छा। ये जो पीछे गाड़ी दिख रही है ना, ये इसकी गाड़ी है। बहुत अच्छा दोस्त है, बहुत प्यारा है, स्कूल फ्रेंड है मेरा बचपन का, बहुत प्यारा है। और ये बाकी ये भी सब दोस्ती है एरिया वाले। जय भीम। आज सकाळचं वातावरण आहे, सुंदर असं रम्य असं वातावरण आहे। या टायमाला तुम्हाला गर्दी नाही मिळणार। तुम्ही 10च्या नंतर किंवा 11च्या नंतर येताल ना, तर इथं तुम्हाला असं म्हणजे पाय ठेवायलाही जागा नाही मिळणार, अशी गर्दी असते। तर सकाळी सकाळी आलोत आम्ही, मुंबईवरून आलोत, त्याच्यामुळे जरा लवकर आलोत। लवकर आल्याच्या नंतर चला बोलो, आज पहिली वेळेस लवकर आलोय भीमा कोरेगावला, तर बोलो सगळ्यात पहिली मानवंदना घेण्याचं जर आम्हाला जर सौभाग्य जर मिळतंय लवकरात लवकर, तर आम्ही तो घेण्याचा हे करत आहोत, प्रयत्न करत आहोत। तर तुम्ही यायचं असेल तर या, काही प्रॉब्लेम नाही। सकाळी आलात तर तुम्हाला व्यवस्थित दर्शन भेटन, काही तुम्हाला म्हणजे जास्त गर्दी नाही भेटणार। आणि गर्दीत आल्याच्या नंतर इथं प्रत्येक प्रकारची सोय केलेली आहे तुम्हाला। इथे पार्किंग आहे, पाठीमागेच पार्किंग आहे। इथे पार्किंग मधून बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थित अशा बसची सुविधा आहे, व्यवस्थित अशा प्रकारे गाईड केलं जातं तुम्हाला। आपले पोलीस कर्मचारी, आपले 1 hour later. सॉस काय बर्गर आहे का? सर्वांना प्रेम भीम। तर मी बीडवरून आलोत आम्ही, तर खास आज शौर्य दिन 208वा शौर्य दिन आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी। तर दरवर्षी लाखो भीम सैनिक महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी 500 शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी येतात। हा आमचा विजय स्तंभ भीमा कोरेगावचा फक्त दगडाचा स्तंभ नाही, तर तो 500 शूरवीर आमच्या महारांच्या रक्ताची कहाणी आहे, शौर्याची कहाणी आहे। आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व भीमसैनिक लाखोंच्या संख्येने आज नवीन वर्षाची सुरुवात त्यांना अभिवादन करून करतात। आणि सर्वजण या ठिकाणी येऊन 500 शूरवीरांना तसेच संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला म्हणून जी लढाई झालेली आहे, आमच्या स्वाभिमानाची लढाई, आमच्या आत्मसन्मानाची लढाई ज्यावेळेस 1818ला या ठिकाणी झालेली आहे, तर त्या निमित्त त्या स्तंभाला जो शौर्याचं प्रतीक, विजय स्तंभ, आमच्या विजयाचं प्रतीक तिथे बांधलेलं आहे भीमा कोरेगावला। त्या ठिकाणी आम्ही सर्वजण भीमसैनिक मिळून तिथं अभिवादन करण्यासाठी येतो आणि वर्षभरासाठी एक ऊर्जा, एक प्रेरणा या ठिकाणाहून घेऊन जातो। तुम्ही बघू शकता सर्व लाखोंचा भीमसैनिक आज सगळं कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येत आहे आणि आमच्या सगळ्या पूर्वजांना, आमच्या आदर्शांना वंदन करतो आम्ही आजच्या नवीन वर्षाची सुरुवात करतो। सर्वांना शौर्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। इकडे सरक संघर्ष जाऊ दे मला।
आपण अभिवादन झाल्यानंतर एका जागेवर न थांबता A few moments later. जय भीम सर्वांना. तर तुम्ही इथे गर्दी पाहू शकता. इथे थोडी गर्दी कमी दिसते. ठीक आहे. तसेच तुम्ही माझ्या उजव्या हाताला बघू शकता. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. तसेच बऱ्याचशा जणांना माहित नाहीये, पण संभाजी महाराजांचा अंत्यविधी केल्याच्या नंतर त्यांच्या हस्ते आणून इथे हे केलेले आहेत, विस्तंभित केलेले आहेत. तसेच आम्ही आता भीमा कोरेगावच्या इथून विजय स्तंभाला सलामी देऊन इथे संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. One hour later.